श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्ष प्रत्येकाच्याच आयुष्यात एक नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन सुरुवात घेऊन येतो. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात वर्षाचा पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. नवीन वर्ष फक्त कॅलेंडर बदलण्याचा क्षण नसून आपल्या स्वतःला सुधारण्याची ही एक संधी असते. ज्योतिषशास्त्रात आणि प्राचीन धर्म श्रद्धेनुसार वर्षाच्या पहिल्या दिवसाचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेले प्रत्येक काम पुढील 365 दिवस परिणाम करतात. आज आहे 31 डिसेंबर. इंग्रजी कॅलेंडरनुसार आज आहे वर्षातील शेवटचा दिवस आणि वर्षातील शेवटच्या दिवशी आपण या वर्षी ज्या केलेल्या चुका आहेत ते नवीन वर्षामध्ये चुकूनही आपल्याकडनं झाल्या नाही पाहिजेत याकरता अनेक संकल्पही करत असतो. त्याचबरोबर अनेक लोक मंदिरामध्ये जातात आणि वर्षाच्या शेवटच्या दिवसाचं आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत हे करत असतात. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार येणारं नवीन वर्ष आपलं सुख समृद्धीचं जावं, भरभराटीचं जावं त्याकरता 31 डिसेंबरच्या दिवशी काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत. ते केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते. आणि म्हणूनच आज वर्षातील शेवटच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू जाळायची आहे, कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. आज 31 डिसेंबर आहे. त्याचबरोबर या दिवशी आली आहे भागवत एकादशी. भागवत एकादशी म्हणजे विष्णूला प्रिय असणारी एकादशी जी पौष महिन्यात येते आणि ही स्मार्त एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पाळली जाते, ज्यामध्ये भक्तिभावाने उपवास करून विष्णूची पूजा करतात, ज्यामुळे मोक्ष प्राप्ती होते आणि सर्व पापांचा नाश होतो. हे व्रत 3 दिवसाचे असते. दशमी, एकादशी आणि द्वादशी, ज्यामध्ये कडक उपवास करून द्वादशीला पारण करतात. या व्रतामुळे पापाचा नाश होतो, सुख समृद्धी आणि शांती मिळते. अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या आणि दान यासारख्या कर्मापेक्षा अधिक पुण्य मिळते असे मानले जाते. या व्रताच्या प्रभावाने आत्मशुद्धी होते आणि मोक्षप्राप्तीचे मार्ग सुलभ होतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. तुम्हाला जेवढं जास्त होईल ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचं आहे. तसेच घरामध्ये आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण हे करायचं आहे. हे केल्यामुळे आपल्यावर लक्ष्मीनारायणाचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत करतो, कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, की आपलं मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील किंवा नवरा बायकोमध्ये कायम भांडणं होत असेल, तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात? तर त्या उद्भवतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी, मंगळ ग्रहाचा दुष्प्रभाव असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही विशेष दिवस आहेत, या काही विशेष तिथी आहेत. या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या या दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. येणारं नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा
करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे दिवा हा लावून घ्यायचा. त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायच्या. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 3 ते 4 वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे. कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. आता आपल्याला थोडीशी जी कांद्याची सालं असतात, एरवी आपण कांदा कापला की तो सालं फेकून देतो, पण आपल्याला याच कांद्याच्या सालीपासून हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या मातीच्या पंतीमध्ये जो कापूर आहे तो देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला ही कांद्याची जी साल आहे ती टाकायची आहेत. आणि त्यानंतर आपल्याला एका हातामध्ये घंटी घ्यायची आहे आणि दुसऱ्या हातामध्ये ही मातीची पंती घ्यायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला घंटानाद हा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. संपूर्ण घरामधनं हा धूर फिरून झाल्यानंतर आपल्याला ही मातीची पंती नेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला घंटानाद आणि मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी ही प्रगती होणार आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा प्रभावी उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये येणारं नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जातं. आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये जी उरलेली राख असेल ती आपल्याला आपल्या घराच्या बाहेर नेऊन टाकून द्यायची. टाकताना फक्त काळजी एवढी घ्या की रस्त्यामध्ये टाकू नका. कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढलेले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे याची आवर्जून आपल्याला काळजी ही घ्यायची आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.